आरास पण केलेली आहे देवाची. बघा कुलदेवतेला या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा विठोबाची रखमाबाई गौटना घेऊन आली नागी कुसुमले वाटाव त्याच्यावरून रस करावाओ गौटण्याच्या माकवाला त्याच्या आतेनी रंग दिला. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. संध्याकाळच्या वेळेला छान असं विठुरायांचं दर्शन घडलेलं आपल्याला आणि तुम्ही ओळखला असालच, आपण आलेलो आहोत आपल्या श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्या येथे आलेलो आहोत. श्री विठुरायांचं आणि रुक्मिणी मातेचं छान असं दर्शन करून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते म्हणजे आपल्या निकिताची जी मावशी आहे, निकिताची मावशी आहे सुलू मावशी, हिच्या मुलाचं परवा लग्न आहे, उद्या हळद असणार आहे आणि आज म्हाकू आहे. म्हाकू आहे ना, आज म्हाकू आहे आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळत आहेतच. आणि छान छान कोळीवाड्यातली लग्न आणि कोळी गाणी जी ऐकायला मिळतात आणि म्हाकूची पण गाणी असणार आहेत ना, म्हाकूची गाणी आणि आपला कोळीवाड्यातलं महिला मंडळ पण पाहायला मिळणार आहे. छान असा हा मंडप बघा इथे दिसतोय आपल्याला, छान सजवलेला हा मंडप आहे. उद्या या ठिकाणी हळदीचा कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळणार आहे. आपली मावशी या ठिकाणीच राहते, इथे मंदिराच्या शेजारीच. आणि आपला मुळगाव कोळीवाड्या तुम्हाला पाहायला तर मिळतोय. इकडे आपण जातोय जिथे उद्या आपल्याला आकाशची हळद पाहायला मिळेल. आकाशचं लग्न हे परवा आहे आणि परवा छान असं कोळीवाडा लग्न पण पाहायला मिळेल. चला, निकिता चाललेली आहे आणि बघूया कोण कोण आलेलं आहे आणि छान अशी कोळीवाड्यातली लग्न तुम्हाला कशी वाटतात ती कमेंट्स करून जरूर कमेंट्स करा. चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या या आकाशच्या म्हाकूला जाऊया. श्रीवर्धनचं मुळगाव कोळीवाडा आणि आपल्या निकिताची जी मावशी आहे सुलू मावशी, हिचं हे निवासस्थान आणि तिच्या मोठ्या मुलाचं आकाशचं लग्न आहे. इथे प्रल्हाद दादासुद्धा आलेले आहेत बघा, प्रल्हाद दादा आहेत आणि छान कोळीवाड्यातली लग्न तुम्हाला पाहायला मिळतात. मयुरीचं लग्नसुद्धा तुम्ही पाहिलं होतं आणि इकडे बघा छान यांची गाणीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. इकडे महिला मंडळ जेवण बनवत असणार आहे बघा, हे बघा तयारी चालू आहे यांची. कशी आहात सर्वजण? चला, मजेत आहेत बघा. चला, आणि आकाशच्या म्हाकूला आता सुरुवात होते. चला, आकाशचं हे घर आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या मावशीचं हे घर आहे आणि या ठिकाणी महिला मंडळ तर बसलेलं आहे सर्व, हे बघा. आणि इथे तयारी करतेच आपली गंगा मावशी पण इथे आहे बघा, मामी आहे. छानाची आरास पण केलेली आहे देवाची. बघा कुलदेवतेला या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आपल्या माऊलीचं छान असं दर्शन होत आहे. चला, आकाशचं म्हाकू आपल्याला पाहायला मिळणार आणि छान कोळीवाड्यातली गाणी पाहायला मिळतील आपल्याला. इकडे कीर्तीदाई पण आलेली आहे बघा. आपला जीवना कोळीवाडा तर पाहायला मिळतोच आपल्याला, पण आज आपल्याला मुळगाव कोळीवाडा येथील महिला मंडळ आणि या ठिकाणची जी गाणी आहेत कोळीवाड्यातली गाणी ती ऐकायला मिळतील. छान म्हाकूची तयारी केलेली आहे. हा म्हाकू आपल्याला पाहायला मिळतोय बघा. इकडे आकाश आपल्याला पाहायला मिळतोय बघा, आकाश आलेला आहे आणि आकाशचा हा म्हाकू आपल्याला छान असा पाहायला मिळणार आहे. प्रथम कुलदेवतेला वंदन करतोय. छान पारंपरिक सण आपल्या श्रीवर्धनचे हे पाहायला मिळतातच आपल्याला. छान अशी कोळीवाड्यातली गाणी आपल्याला पाहायला तर मिळतात आणि छान पारंपरिक सण आपल्याला या निमित्ताने आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतोय. आणि आपली ही सुलू मावशी पाहायला मिळते बघा. छान आईला वंदन करून आपल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आकाशचं परवा लग्न असणार आहे आणि उद्या हळदसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आकाशची. छान या ठिकाणी सर्व महिला मंडळ पाहायला मिळतोय आणि थोड्या वेळातच आता म्हाकूला सुरुवात होते. कना पिंजरीचा पाठ चंदनाचा बोला, पिंजरीचा
कणा पिंजरीचा पाट चंदनाचा उठना घ्या ग उठना परी ग उठना सुगंधी परमाली संगत बोला सगळं घ्या ग वटना परी ग उठना सुगंधी परमाली आकाशाची चक्राळी माता ग उठना घेऊन आली उऱ्या ग आकाशी बाला ग उठना अंगीला लाविला वरती बघ लागत आणि उठना घ्या ग उठना परी ग उठना सुगंधी परमाली आणि कोणी देवाची जोगेश्वरी बाई ग उठना घेऊन आली देवाची जोगेश्वरी बाई ग उठना बैरी देवाची जोगेश्वरी बाई ग उठना घेऊन आली देवाची जोगेश्वरी बाई ग उठना घेऊन आली उठना आज लावताय हो थांबा जरा थांबा थांबा बाई थांबा थांबा नवऱ्या आकाश के सुले रंगवाओ नवऱ्या आकाश के सुले रंगवाओ आनावी कुसुमले वाटाओ त्याच्यावरून रस करावाओ नवऱ्या रंगवाओ नवऱ्या आकाशाचे सोले रंगवाओ दारीचे कुसुमले तुला बारीसी आली नावी कुसुंब वाटाओ त्याच्यावरून रस करावाओ नवऱ्या आकाशे रंगवाओ ग उठण्याच्या माकवाला त्याच्या बापानी रंग दिला त्याच्या बापानी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या आईनी रंग दिला त्याच्या आईनी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या भावानी रंग दिला त्याच्या भावानी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या चुलतेनी रंग दिला त्याच्या चुलतेनी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या आजोबानी रंग दिला त्याच्या आजोबानी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या आजीनी रंग दिला त्याच्या आजीनी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या आजीनी रंग दिला त्याच्या आजीनी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या चुलतीनी रंग दिला त्याच्या चुलतीनी रंग दिला ग उठण्याच्या माकवाला त्याच्या आतेनी रंग दिला त्याच्या आतेनी रंग दिला गौलच्या माकवाला त्याच्या मामानी रंग दिला
त्याच्या मामानी रंग दिला मेवण्यांशी रंग दिला गवटण्याच्या माकवाला त्याच्या मावशींशी रंग दिला त्याच्या मावशींशी रंग दिला गवटण्याच्या माकवाला त्याच्या भाच्यांशी रंग दिला त्याच्या भाच्यांशी रंग दिला याग याग आया बायानो उठना नवऱ्याला लावायला उठना नवऱ्याला लावायला याग याग आया बायानो उठना नवऱ्याला लावायला उठना नवऱ्याला लावाय उठण्याच्या माकवाला त्याच्या आजोबानी रंग दिला त्याच्या आजोबानी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या आजीनी रंग दिला संगत बोलूया आजीनी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या बापानी रंग दिला बापानी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या बापानी रंग दिला त्याच्या बापानी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या चला इकडे आकाशला उठणं लागलेलं आहे आणि परत आपण महिला मंडळानं बघायला आलेलं आहे आणि इकडे भाजी बघा भाजी साफ करतायत आणि हे बघा काय बघा गवार साफ चालू आहे यांची हे बघा छान बघा कोळीवाड्यातली लग्न किंवा कुठलेही कार्यक्रम असेल तर तुम्हाला पाहायला मिळतं ती म्हणजे एकजूट जी महिला मंडळ असो आणि पुरुष मंडळ असो यांची ही एकजूट असते आणि एकजुटीने सुद्धा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो आणि काय म्हणताय काकू भाजी चोकलते ही बघा भाजी चोकलते आणि दररोज आपल्याला मच्छी चोकलताना पाहायला मिळते बाजारात हा ताजी ताजी मच्छी आपल्याला खायला घालते ही आता हळदीला आणि उद्या हळदीचा डान्स असणार आहे हळदीला काय घातणार आहे पेहराव कोणता ड्रेस कोणता असणार आहे हळदीचा हळदीला डॉक्टर बनणार बघा उद्या तुम्ही छान छकुली होणार छकुली होणार आहे कारण का तुम्ही गौरीच्या वेळेस यांचा छान असा डान्स बघितला होता यांचा पण छान असा डान्स होता बघा चला हे महिला मंडळ आणि छान असं आकाशला आता म्हाकू लागलेला आहे आणि उद्या छान अशी हळदीची गाणी आणि हळद आपल्या आकाशची पाहायला मिळणार आहे त्याच्या आत्यांशी रंग दिला त्याच्या आत्यांशी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या मामांशी रंग दिला त्याच्या मामांशी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या मामींशी रंग दिला त्याच्या मामींशी रंग दिला उठण्याच्या माकवाला त्याच्या मावशींशी रंग दिला छान असा आपल्या आकाशचा आता माकू या ठिकाणी लागलेला आहे आकाश आता आंघोळीसाठी गेलेला आहे आकाशची आई म्हणजे आपली मावशी ही बघा मावशी आहे आणि छान असं आकाशचं लग्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्या आमच्या कोळीवाड्याची हळद पाहायला मिळणार आहे आणि इकडे आपले छोटे बंधू हे बघा पुरुषोत्तम आहे आणि याचा पण शुभविवाह आपल्याला करायचा आहे बघा आणि छान बघा पुरुषोत्तम आहे आणि छान कोळीवाड्याची गाणी तुम्हाला पाहायला मिळाली आपण कधी ऐकलत का ही गाणी तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा ऐकली असाल तर पण तुम्हाला ही गाणी छान अशी ऐकायला पुढे पुढे पाहायला मिळतील आमच्या कोळीवाड्यातली कारण का तुम्हाला माहिती असेल हल्ली बँजो डीजे हे सगळं आलेलं आहे पण आपली ही जी कोळीवाड्यातली लग्न होतात खास करून आमच्या श्रीवर्धनची मुळगाव कोळीवाड्यातली या महिला मंडळाची गाणी छान अशी ऐकायला मिळतात चहा आता माकू लागून झालेला आहे आणि आता चहा पाणी चालू आहे उद्या यांची हळदीची गाणी सुद्धा पाहायला मिळणार आहेत आपल्याला छान छान लग्नाची डान्स म्हणजे कोळी गाणी आणि कोळी डान्सवर म्हणजे कोळी पेहराव असणार आहे कोळी आणि पेहराव करणार का नाही छान उद्याचा व्हिडिओ बघा हळदीचा आणि पेहराव असणार आहे कोळी म्हणजे महिला मंडळ तर त्यामध्ये कमी नसतं आपण गौरीच्या वेळेस पाहिलं होतं कोण डॉक्टर बनतं आकाश भावाची हळद आहे चला तर आज माकूचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि असेच आमचे कोळीवाड्याची गाणी पारंपरिक सण आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल
तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.